अशा जयघोषामध्ये सुरू होते आमची आजची धारातीर्थ यात्रा या वीर शिवा काशीद यांच्या समाधीपासून 47 किलोमीटरची असणारी पन्हाळा पावनखिंड ही पदयात्रा आणि म्हणूनच सुरुवातीला एक एनर्जी म्हणून आम्हाला डॉक्टर अमर आडके यांचे काही शब्द ऐकायला मिळाले. या पावन मार्गावर शिवा काशीदांची पावलं पडलेली आहेत. या पावन मार्गावर बांदलांच्या अज्ञात मावळ्यांची पावलं पडलेली आहेत. बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडेंची पावलं की जी पुन्हा आपल्या घरी परत कधीच गेलेली नाही. पन्हाळा ते पावनखिंड अशी ही आमची पदयात्रा असणार आहे. मुळात ती पांढरे पाणी इथपर्यंतच असणार आहे. या ट्रेकला आलेला अनुभव आणि इथं जाताना येणाऱ्या अडचणी याबद्दल या व्हिडिओमध्ये आपल्याला निश्चित थोडंफार कळून येईल. मात्र या सर्वापेक्षा एक मनामध्ये एनर्जी दडलेली असते, ती म्हणजे कधी काळी याच पायवाटेनं याच मातीवरून छत्रपतींचे पाय चाललेले आहेत. याच मातीवरून याच पायवाटेनं बाजीप्रभू देशपांडेंचे पाय चाललेले आहेत. त्या बांधील मावळ्यांचे पाय चाललेले आहेत.